तूच म्हणाला होतास ना फर्निचर यूज नाही करायचं. तो बसलो. अथर्व, तुम्ही सावध राहा. हा नालायक माणूस तुमच्या जीवावर उठलाय. इथे बसून काम करणार आहेस? नाही, सहज बसलाय. मला एकट्यात अथर्वशी काहीतरी बोलायचंय. आज जा. अजित, ते झालं नाहीये नीट. काय झालं आई? काय बोलायचं? अथर्व, आपण एका गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. मीराने आपल्या घरासाठी खूप काही केलंय. दादासाहेबांप्रमाणे मलाही तिला काहीतरी द्यायचं होतं, तेव्हा तिला काय द्यावं हा विचार करत असताना मला एक गोष्ट आठवली. कुठली गोष्ट? आपण तिला असं काहीतरी गिफ्ट द्यायला हवं ज्याच्यामुळे तिला खूप आनंद होईल. फक्त त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. सांग ना, काय गिफ्ट आहे? तिची हरवलेली बहीण. अथर्व, मीराने वेदासाठी खूप काही केलंय. तिचे खूप उपकार आहेत आपल्या सगळ्यांवरती. आणि आपण सगळ्यांनी मिळून तिला जर का हे दिलं तर तिच्या उपकारांचे पांग फेडल्यासारखं होईल. म्हणून मला असं वाटतंय की काहीही झालं तरी आपण सगळे मिळून तिच्या हरवलेल्या बहिणीला शोधूया.